आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक्सक्यूज मी, मिस्टर देवांश जागीरदार कुठल्या वॉर्ड मध्ये? स्ट्रेट जाऊन राईट जा, त्या वॉर्ड मध्ये आहे. थँक्यू. देवांश, तुला आठवत आहे तू लहान होतास ना तेव्हा तुला डेंग्यू झाला होता. खूप घाबरलो होतो तेव्हा आम्ही. वहिनी पाण्यात देव घालून बसली होती रात्रभर आणि मी ही अशी तुझा हात हातात धरून रात्रभर तुझ्या उशाशी बसले होते. त्यावेळी कसली तरी भीती वाटली होती. कसली माहित नाही, कदाचित तुला गमावण्याची भीती होती. पण तेव्हा मी मनाशी ठरवलं होतं काही झालं तरी तुला यातून बाहेर काढायचं. मग हळूहळू तू बरा होऊ लागलास आणि घरच्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. पण आज जेव्हा तुझ्या ऍक्सिडेंटची न्यूज ऐकली ना, माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला कळेना काय करावं. पण मी ठरवलं होतं मी खचून जाणार नाही आणि माझ्या मुलालाही खचायला देणार नाही. या अशा गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडतात ना, त्या आपली स्ट्रेंथ टेस्ट करण्यासाठी घडतात. And we have to rise above that. तू स्ट्रॉंग आहेस आणि स्ट्रॉंग राहून तू या परिस्थितीला सामोरं जाशील. या सगळ्यातून बाहेर पडशील. वेडी म्हणत असशील ना तू मला स्ट्रॉंग राहायला सांगते माझी आई आणि स्वतःच रडते म्हणे. पण देवांश, मी आयुष्यात काहीही सहन करू शकते. पण तुला काही झालं ना, मला सहन करताच येत नाही ते. पण नाही, असं होणारच नाही, कारण मी तुला काही होऊच देणार नाही. एकदा तुला बरं वाटलं ना की मी तुला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाईन. माझ्याकडून तुला ट्रीट. आपणच दोघं जाऊ रेस्टॉरंटला, छान गप्पा मारू आणि छान एन्जॉय करू, एकत्र वेळ घालू. किती दिवस झाले आपण दोघांनी एकत्र असा वेळच घालवला नाही. छान टाइम स्पेंड केलाच नाही एकमेकांबरोबर. जेव्हापासून ती मुलगी तुझ्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून नुसता त्रास, नुसतं इरिटेशन. इनफ इज इनफ. मी ठरवलं आता, ज्या गोष्टीमुळे माझ्या देवांशला त्रास होणार असेल ती गोष्ट मी तुझ्या आयुष्यात राहूच देणार नाही. तू आता काहीही बोलायचं नाहीयेस. आराम कर. तुला आरामाची गरज आहे. जास्त स्ट्रेस घेऊ नकोस. मी आहे ना, मी सगळं नीट करेन. मॅडम, पेशंटना औषध द्यायची वेळ झालीये. तुम्ही प्लीज बाहेर जा. पेशंटला थोडा आराम करू द्या. तू आराम कर, मी बाहेर आहे. काही लागलं तर आवाज दे. नर्सने देवांशला आराम करायला सांगितलंय. मी जाऊन आले ना, तू थोड्या वेळानंतर जा. ओके? जा नंतर. अगं काय, जाशील नंतर भेटायला, एवढं काय अपसेट व्हायचं.
कोण? मॅडम मी देवांश जहागीरदारचा मित्र आहे. मला त्याला जरा भेटायचं होतं. सॉरी सर, तुम्हाला आता त्यांना नाही भेटता येणार, ते आराम करतायत. नाही मॅडम, काय ना, मी त्याचा खूप जवळचा मित्र आहे. त्याच्या ऍक्सिडेंटची बातमी ऐकली ना तेव्हापासून खूप खूप डिस्टर्ब झालोय. मी त्याला काही त्रास नाही देणार. मी बसून राहीन फक्त 2 मिनिटं, फार नाही. सर, थोड्या वेळासाठी त्यांना कोणालाच भेटता येणार नाही. म्हणून फक्त 2च मिनिटं बसून शांतपणे निघून जाईन. सर, आम्हाला तशी परमिशन नाहीये, प्लीज. नाही मॅडम, मी ना फक्त बसतो, तुम्ही तुमचं काम करा, मी फक्त बघत राहीन. सर प्लीज ऐका ना, आम्हाला नाहीये तशी परमिशन. ओके मी संध्याकाळी येतो. थँक्यू. देवान सर नमस्ते. हो देवान सर, रिलॅक्स, तुम्ही आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे. सरप्राईज झालात ना मला बघून. आज सकाळी तुमच्या ऑफिसातच आपली भेट झाली आणि आता पुन्हा इथे आपली भेट होईल अशी तुम्ही अपेक्षा नव्हती केली ना. काय करणार, मला ना तुम्हाला भेटायला यावंच लागलं. खूप घाई झाली आहे ना मला, आणि मला कसली घाई झाली आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. हे सगळं इतकं वाईट वाटतंय मला ही तुमची अवस्था पाहून. एवढा मोठा अपघात कसं झालंय. म्हणजे मला तर वाटतं ना की या अपघातानंतर तुम्ही, पण तरीही तुम्ही वाचला है ना. बापरे बापरे बाप, हे काय गोळ्या, इंजेक्शन, हे कशासाठी आहे. तुम्हाला ना बरं होण्यासाठी माझ्याकडे एक जालिम उपाय. मी ना तुम्हाला काहीतरी दाखवतो. जेव्हा तुम्ही ते बघाल ना तेव्हा तुमच्यात आहे ना अशी एनर्जी आहे, तुमचं रक्त आहे ना असं सळसळून व्हायला लागेल. बघा ना प्लीज, एकदा प्लीज. हे होता दाखवतो मी. हे बघा काय, बघा तर. वाटतोय की नाही लक्ष्मीनारायणाचा जोडा, हो की नाही. मला तर वाटतं ना माझी नजर लागणार आहे सईला कधी कधी. किती गोड दिसते हो सई. सईला बघितलं ना काहीतरी ना होतच मला सिरियसली. आणि देवांश जहागीरदार, आज सकाळी तू मला तुझ्या ऑफिस मधून हाकलून दिलंस. मी गप्पा बसलो, काहीच नाही बोललो. पण परत नाही मी गप्पा बसणार. आणि ही जी तुझी हालत झाली आहे ना याला जबाबदार तू आहेस. कारण तू माझ्या सईला माझ्यापासून दूर केलंस. तर लवकरात लवकर माझ्या सईला माझ्याकडे परत पाठव, नाहीतर काय परिणाम होतील ना याची तू कल्पनाही नाही करू शकत. रिलॅक्स, टेक केअर अँड गेट वेल सून मिस्टर देवांश जहागीरदार. हो आता सुधारते तब्येत. हो, ऑपरेशन तर छान झालं. नाही, आम्ही आहोत सगळे, नका काळजी करू. आणि मी कळवीन तुम्हाला. मी यांची औषधं प्लीज तिथे नेऊन ठेव.
ओमी, औषधं ठेव आणि परत ये. दादाशी बोलत बसू नकोस. डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितलं. लेट हिम रेस्ट. ओके. हो अच्छा. सॉरी, इट्स ओके. हाय साई. नमस्कार. देवान सरांबद्दल असं कळलं तसं धावतच आलो मी. खूप वाईट झालं हो. इतक्या भल्या माणसाबरोबर हे असं व्हावं. देव सुद्धा चांगल्या माणसांचीच परीक्षा बघतो. सॉरी, पण आम्ही ओळखलं नाही तुम्हाला. म्हणजे देवांश आणि तुमची ओळख आहे का? नाही म्हणजे फार काळापासून माझी त्यांच्याशी ओळख आहे असं काही नाहीये. कसं ना की एखादा माणूस आपल्याला भेटला की आपण त्याला पहिल्या भेटीच ओळखतो आणि तेव्हाच आपल्याला कळतं की हा देव माणूस आहे. देवान सरांकडे सगळे लोक आपले प्रॉब्लेम घेऊन जातात मला माहिती आहे आणि म्हणून मी सुद्धा माझे प्रॉब्लेम घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांना बघताच मला जाणवलं की देवान सर मला माझ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन नक्की देतील. म्हणजे मला फार मोकळं वाटलं त्यांना भेटून. आज सकाळीच माझी त्यांच्या ऑफिसात भेट झाली होती. आता आता मी काय करू, कुठे जाऊ? एक मिनिट. म्हणजे मला कळतंय की तुमचा काहीतरी फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही काहीतरी फार मोठ्या अडचणीत आहात. पण कसं आहे ना की आमच्या देवांशी आता एक मेजर सर्जरी झालेली आहे. त्याच्यामुळे त्याला रिकवर व्हायला फार दिवस जातील. पण मी तुम्हाला गॅरंटी देतो की देवांश एकदा नीट झाला ना की मग तो तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये लक्ष घालेल. नक्की. नाही काका, तुमचं अगदी बरोबर आहे. आणि तुम्हाला असं वाटतच असेल की काय मुलगा आहे, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, बेड रेडन आहे आणि हा ह्याचे प्रॉब्लेम्स घेऊन आलाय. कसं आहे ना की माझ्याकडे वेळ फार कमी आहे हो. आणि मी अजून वेळ घालवला ना तर गोष्टी अजून चिघळतील. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो तुम्ही आम्हाला सांगा ना. म्हणजे शक्य असेल तेवढी सगळी मदत करू आम्ही. नक्की. ऐकलंस तू? आता किती चांगली माणसं आहेत ही. म्हणजे तुम्ही सईला ओळखता? कसे? हो, सईची आणि माझी फार जुनी ओळख आहे. हो की नाही सई? हो सई, तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखता का? सई, अगं असं काय करतेस? इकडे तू सगळ्यांना सांग की मी कोण आहे, मी तुझा काय लागतो, सगळं सगळं सांग ना तू बिंदास. ए बच्चा, ऐकलंस का? मी आलोय ना, आता सगळं सॉल्व्ह करणार आहे मी. जे काही खरं खरं आहे ना सगळ्यांना सांग. सांग भाऊ. एक मिनिट. मी सईचा सासरा आहे. जे काय असेल ते तुम्ही माझ्याशी बोला. सासरा? मी सासरा याच्यात हसण्यासारखं काय आहे? नाही काय आहे ना की जर मी खरं खरं तुम्हाला काय ते सांगितलं ना तर तुमच्यावर रडायची पाळी येणार आहे. ए, कोण आहेस तू? म्हणजे मगापासून आम्ही ऐकतोय तर तू काय पण बोलणार का? अरे खरी गोष्ट तर अजून मी सांगितली कुठे? आणि ते सांगितल्यावर तुम्हाला फार मोठा धक्का बसणार आहे. तुम्हाला जो काही धक्का द्यायचा आहे ना तो जरा लवकर द्याल का? काय ना, माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय आणि आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आहोत. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते प्लीज लवकर बोला.
पॉइंटवर या आणि विषय संपवा प्लीज. नाही मॅडम, कसं आहे ना की मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते पचवायला एवढं सोपं नाही, आणि त्यामुळे तुमच्या मनाची तयारी व्हावी म्हणून हे सगळं सांगत होतो. कारण काय आहे ना की मी काही खरं सांगितलं आणि एखाद्याला इकडे हार्ट अटॅक वगैरे आला तर, अरे मी विसरलो, हे तर हॉस्पिटलच आहे, लगेच इलाज होईल म्हणा. आता बस झालं, आता बस झालं. मी काय म्हणतोय की जे काही आहे ना ते स्पष्टपणे सांगून टाका. बोला. हा काय आवडलं मला, अगदी स्पष्टपणेच बोलतो मी. हा, ही सई आहे ना, जिला तुम्ही तुमची सून मांडताय, ही खर तर माझी बायको आहे. काय बायको? गप्पा बसा, काही पण तोंडाला येईल ते बरळू नकोस. आई बाबा तुम्ही प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका, खोटं बोलतोय हा. ए, माझ्या वहिनीबद्दल अशी बोलण्याची हिंमत कशी झाली तुझी? हा, चल निघ, चल. हे बघ, आम्ही सगळेजण इकडे खूप त्रासामध्ये आहोत, तू त्याच्यामध्ये भर घालू नकोस. निघ इकडून. अहो काका, काय असं करताय तुम्ही? पण तुम्हीच मला म्हणत होतात ना की क्लिअरली सांग म्हणून. आता मी क्लिअरली सांगतोय तर तुम्ही म्हणता इथून जा. पटत नाहीये तुम्हाला काही? करेक्ट आहे, आम्हाला पटणारच नाही. कारण तू जे बोलतोय ना त्याच्यावर आमचा विश्वास बसणं शक्य नाहीये. आय नो माझं आणि सईचं तसं फार पटत नाही, पण मला एवढी नक्की खात्री आहे की सई काही चुकीचं वागणार नाही आणि ती देवांशला दगा कधीच देणार नाही. मला माहित होतं, मी जेव्हा सत्य सांगेन ना तेव्हा तुमच्यापैकी कुणालाच माझ्यावर विश्वास बसणार नाही. तुम्ही हे असेच रिॲक्ट करणार याची मला पूर्ण खात्री होती. म्हणून मी सईच्या आणि माझ्या लग्नाचं प्रूफ घेऊन आलो. कसले प्रूफ? सईच्या आणि माझ्या लग्नाचं प्रूफ. बास झाला आता. हे बघ मुला, तू कोण आहेस आणि इथे कशासाठी आलायस ते मला माहित नाही, पण सई आता आमची सून आहे. तिच्याबद्दल असं काही बाई बोललेलं आम्ही अजिबात सहन करणार नाही. हे बघ, मी तुझ्या पुढे हात जोडते. नाही काकू, नाही नाही नाही, तुम्ही प्लीज हात नका जोडू. मी हात जोडतो, मी पाया पडतो तुमच्या, मी पाया पडतो. काकू, अहो वडीलधाऱ्या माणसाने हात जोडले नाही आवडत हो मला. आणि मला तुम्ही एक गोष्ट सांगा की जे काही सत्य आहे ते बाहेर येणारच ना, आणि आज ना उद्या एक दिवस ते तुम्हाला कळणारच आहे ना. त्यामुळे जर सत्य आजच कळलं तर ते जास्त बरं नाही का? मी एक काम करतो, आमच्या लग्नाचं सर्टिफिकेट मी तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे आहे. काय बोलतोय हा? हे बघा. अरे ठीक आहे, हे तुम्ही बघा. काका तुम्ही घ्या. मॅडम तुम्ही बघा. सई, हे बघ आपल्या लग्नाचं सर्टिफिकेट बघ ना. घे, पकड पकड. अजून खूप कॉप्या आहेत माझ्याकडे. बघा बघा बघा, वाचा ना, त्यात सगळं काही लिहिलंय. मॅरेज सर्टिफिकेट? बरं, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना, तर हो यावर तर ठेवा, स्वतःच्या डोळ्यांवर तर विश्वास ठेवा. हो यात सगळं लिहिलंय, तारीख, वार, वर्ष, लग्नाचं ठिकाण, सगळं काही. बघा, वाचा. खोटं आहे हे सगळं. हे लग्नाचं सर्टिफिकेट सुद्धा खोटं आहे. तुम्ही या माणसावर प्लीज विश्वास ठेवू नका. एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. आई बाबा, मी प्लीज खरं सांगते तुम्हाला, नका विश्वास ठेवू याच्यावर. सई, तू काही काळजी करू नकोस. अगं आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. झालं तुझं समाधान? तुझ्या फेक सर्टिफिकेटवर ना कोणाचा विश्वास नाहीये. चालायचं आहे ना, पटकन निघायचं.
चल निघ. ओमी 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 हे हॉस्पिटल आहे, इकडे तमाशा करू नकोस. हे बघ मुला, मी तुला फार शांतपणे सांगतोय की प्लीज निघून जा इकडनं, आणि पुन्हा ही असली खोटी सर्टिफिकेट्स घेऊन तू आमच्याकडे येऊ नकोस. आणि तू हे हे जे काही आम्हाला दाखवतोस ना, दे इकडे. हे हे सगळं खोटं आहे, खोटं आहे हे. अहो काकू काय करतायत हे तुम्ही? अहो अशा 100 कॉपीज आहेत माझ्याकडे. कशाला तुम्ही स्वतःची एनर्जी वेस्ट करताय? 100 नाही, अशा 1000 कॉपीज असतील तुमच्याकडे. पण हे असे मॅरेज सर्टिफिकेट्स असे खोटे पण बनवता येतात. आमचा विश्वास नाही याच्यावर. आमचा सईवर विश्वास आहे. तुमच्याकडे दुसरं कोणतं प्रूफ आहे का तर बोला. आहे प्रूफ? आहे ना, माझ्याकडे अजून एक प्रूफ आहे, सईचे आणि माझे फोटो. हे बघा, आहेत माझे. हे बघा मॅडम, बघा बघा की, टाका तुम्ही बघा, घ्या बघा.